सच्चाय मित्रांनो, मी अर्चना अलभर. तर पहा, आपला हरभरा गोळा करायचं काम चाललेलं आहे. सकाळ धरून काँग्रेस कापलाय. ह्याचा रानात काँग्रेस होता तर पहा काँग्रेस कापलाय. काही काही जण त्याला पुढारी पण म्हणतात. पुढारी आमच्याकडे काँग्रेस बोलतात. तर तुमच्याकडे काय बोलतात काँग्रेसला मला कमेंट करून सांगा. तर चला, आपला हरभरा गोळा करायचं काम चाललंय. 2 एकराचा हरभरा काढून झालाय. तर चला आता आम्ही घेतोय गोळा करून. ऊन पण भरपूर लागतंय. फौजी साहेब म्हणतात एवढा खास नाही आला. हा, खरंच एवढा खास नाही आलाय. वरचा पट्टा बिलकुल खास नाही आलेला. खालचे 2 एकर आहे ते खास नाही, काय ते भारी आलेले आहे. त्याच्यात काँग्रेस जाता कुरापली गेली नाही. मला किती हे होतंय. तपा आपला टोटल 4 एकर हरभरा आहे आणि 2 एकर काढून झालाय. 2 एकर काढायचा राहिलाय. तर चला आता. तर पहा, आपल्याकडं टॉयली नाहीये, ट्रॅक्टरच आहे फक्त. तर पहा, काकऱ्या पाळीवरती असं 2-3 साड्याचा तळवट केला, त्यावरती असा आथरला आणि मग त्यात हरभरा भरला आणि मग नेऊन टाकला. पहा, आपण 2-3 दिवस अगोदरच 2 एकराचा हरभरा काढवतो. तर बाया काय भेटल्या नाही म्हणून फौजी साहेबांना आणि मला भरपूर कष्ट झाले. आज एक आली तर उद्या एक येत नाही, म्हणजे असं आज आली तर उद्या एक नाही येत आणि उद्या एक आली तर परवा दिवशी येत नाही. असे भरपूर कष्ट झाले. तर पहा, आपण असा हरभरा एका जागेवर मग ढिगारा मारत होतो. आदल्या दिवशी एक बाई आली, दुसऱ्या दिवशी परत एकच आली, म्हणजे अलग अलग बाया आल्या. पहा, मग असं आम्हाला भरपूर घरच्या घरीच भरपूर कष्ट करायची वेळ आली. ते असं आम्हाला हरभरा भरपूर दिवस गेला. 4 एकराचा हरभरा घरच्या घरीच कामं करायला बाया आपल्याला टायमाला भेटत नाही म्हणून घरच्या घरीच सगळी कामं करावं लागली. फौजी साहेबांना भरपूर कष्ट झालं हरभरा गोळा करण्यासाठी. फौजी साहेब म्हणले बापरे, लय कष्ट झालं, हरभऱ्याने लय कष्ट घेतलं. तर पहा, माझी पण तब्येत भरपूर प्रमाणात खराब झालेली आहे. मला रक्त आहे ना कमी पडले. एवढ्या सुट्टीत भरपूर प्रमाणात रक्त कमी पडले. दवाखान्यात जायचे पण टाईम काय भेटेना. तर पहा, मग असं फौजी साहेबांचं लय कष्ट झालं. मी त्यांना म्हणत होते, कसं फौजी साहेब, कशी शेती. मग फौजी साहेब भरपूर कष्ट करतात, पण त्यांना असं आम्ही असं बारकाले पिकं करत नाही. आम्ही फळबागा लावत होतो. पहिले ड्रॅगन फ्रूट होतं 7 वर्ष, 2 वर्ष पपई होती. असं कष्ट करायचं. पण आता 2 वर्षापासून सोयाबीन केलं, कांदा केला, त्यानंतर हरभरा केला. भरपूर कष्ट झालं. तर पहा, याला लेबर पण भरपूर लागतात ह्या कामासाठी. तर पहा, मग अशा आम्ही आमचा घरचाच ट्रॅक्टर आहे. मग घरून ट्रॅक्टर घेऊन आलो आणि पहा, मग संध्याकाळपर्यंत आम्ही हरभरा एवढा गोळा करून घेतला. पहा, 2 एकरामध्ये बिलकुलही हरभरा निघला नाही. त्या म्हणजे हरभऱ्याला खत नव्हतं टाकलेलं, खुरापणी नव्हती केलेली. म्हणलं कांद्याचा बिवडा आहे, मग चांगला येईन असा याच्या धोरणावरती आम्ही हरभरा पेरला. पण हरभरा काही चांगला आला नाही. पण चला जाऊ द्या. खर्च आपण खुरापणी नव्हती केली, खर्च भरपूर केला नव्हता, त्यामुळं काय वाटलं नाही. तर पाले छोटा ढिगारा लागलेला आहे. आणि पहा, त्यानंतर आपण थोडी खाण्यापुरती आणि थोडी विकायला पण होईल म्हणून मेथी टाकली होती. तर पहा, मेथीचा पलीकडं ढिगारा लागलेला आहे. आणि पहा, आपला हरभरा 2 एकरामध्ये फक्त एवढाच हरभरा झालेला आहे. तर पहा, मी तुम्हाला नंतर दाखवते की हरभरा किती झालेला आहे. तर पहा, आपला हरभरा हा गोळा करून झालाय. त्यानंतर आपल्याला खालच्या शेतात जायचं आहे. हे 2 एकर काढून दुसऱ्या, म्हणजे आपले 4 एकर हरभरा केलाय ना, मग आपण दुसऱ्या शेतात चाललोय. चला, आता थोडा अर्धा तास राहिलाय म्हणून म्हणलं चला त्या शेतात जाऊन आपण थोडा हरभरा काढू. तर पहा, आपण आलो दुसऱ्या प्लॉटमध्ये. हा आपला आहे एकर भराचा प्लॉट. इतका मस्त आलाय ना, ह्या हरभऱ्याचा नादच नाही. त्या वरच्या 2 एकरापेक्षा हा हरभराचा नादच करायचा नाही, इतका भारी आलाय ना. तर चला, तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला सांगेन. तर पहा, आपलं असं धावपळ झाली. फौजी साहेबांची सुट्टी अशी सगळी कामात चालली आहे. तर पहा, इकडं आपली मेथी आहे आणि तिकडं हरभरा आहे. तर पहा, आपल्याला बाया भेटल्या नाही म्हणून घरीच कामं भरपूर झाली फौजी साहेबांचे. माझंच भरपूर कष्ट झालं. तर पहा, असं त्यानंतर संध्याकाळच्या पारी बाईला नेऊन सोडलं. म्हणजे एकच बाई आली होती, मग तिला येवती गावात नेऊन सोडलं. आणि आदल्या दिवशी माझी सावडीची एक बाई होती, मग ती आदल्या दिवशी सावडीची बाई घेतली होती. तर त्या सावडीच्या बाईनं दुसऱ्या दिवशी धोका दिला. दुसऱ्या दिवशी ती काय आलीच नाही. तर पहा, एक आली तर एक नाही आली, असं होतं. आणि
जातेच गुडघे ट्रॅक्टरनी सांगायला लागले दोनदा मला सांगायला गुडघे जाते का नाही गुरु जाते कोणतं सोपं आहे मग मी पण चालवलाय ट्रॅक्टर मला पण येते आता मी चालवेन या पुढे पुढे घ्या पुढे घ्या आता सगळी शेती मला स्वतःलाच करावं लागते. फौजी साहेब घरी आल्यावर सुट्टीवर आल्यावरती भरपूर कष्ट करू लागतात. तर माझे भरपूर कष्ट होतात. सगळी शेती मी स्वतः एकटी करीत आहे 4 ते 5 एकर. तर पहा कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा. तर चला इथंच शेवट करते. आणि हरभरा किती झालाय 2 एकरामध्ये ते पण सांगते आणि एकरामध्ये किती झालाय म्हणजे आपले टोटल 4 एकर आहे. तर चला सत साहेब बाय बाय.